नमस्कार. सादर करत आहे ठाणे वार्ता. ठक घडामोडी. कोणत्याही चौकशीला घाबरत नाही, तुम्ही आताही चौकशी करू शकता. राजन सावी. झाडे, फुले, फे आणि रोपे यांचे वृक्षवल्ली 2025 हे भव्य प्रदर्शन शुक्रवार 14 फेब्रुवारी ते रविवार 16 फेब्रुवारी या काळात रेमंड मैदान येथे प्रदर्शन. श्री मलंगगडावर शिवसेनेच्या दोन्ही गटातर्फे आरती. आम्हाला फेसबुक आणि यूट्यूबवर फॉलो करायला विसरू नका. तर पाहूया ठक घडामोडी विस्तारितपणे पण काही क्षणात. डॉक्टर आणि रुग्णांचं पिढ्यानपिढ्यांचं जिव्हाळ्याचं नातं म्हणजेच डॉक्टर बेडेकर हॉस्पिटल. आता अत्याधुनिक सोयी सुविधा आणि तंत्रज्ञानयुक्त वंध्यत्व निवारण केंद्रात IVF आणि टेस्ट ट्यूब बेबीची ही सुविधा. डॉक्टर बेडेकर हॉस्पिटल, महर्षी कर्वेपथ, ठाणे. 65 वर्षांची निरंतर सेवा. ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. आपण पाहत आहात श्रीस्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. मी कोणत्याही चौकशीला घाबरत नाही, तुम्ही आताही चौकशी करू शकता. राजन सावी. 2024च्या पराभव माझ्या जिव्हारी लागला. या निवडणुकीत माझ्या पक्षातीलच नेत्यांनी माझ्या विरुद्ध काम केलं. विनायक राऊत हेच माझ्या प्रभावाला कारणीभूत असून त्यांच्यामुळे मी पक्ष सोडत आहे. विनायक राऊत यांनी माझ्या विरोधात काम केलं. एकनाथ शिंदे यांनी आम्हाला तिघांना सुद्धा समजवून सांगितलं की ही शिवसेना आपल्याला वाढवायची आहे. आदित्य ठाकरे हे शिवसेनेचे नेते आहेत. अशा मोठ्या नेत्याबद्दल छोट्या कार्यकर्त्याने बोलणं उचित वाटत नाही. माझ्या मतदारसंघातील माणसांना न्याय द्यायचा असेल तर मला योग्य तो निर्णय घेतला पाहिजे असं मी बोललो होतो. त्यामुळे आता मी योग्य वेळी योग्य निर्णय घेतला आहे. कोणत्याही चौकशीला आम्ही घाबरत नाही, तेव्हाही मी घाबरलो नाही, आताही मी घाबरत नाही. चौकशी केली तरी मी सहकार्य करेल आणि मला खात्री आहे मी निर्दोष असेल. जेव्हा निवडणुका असतात तेव्हा आरोप होत असतात. झाडे, फुले, फे आणि रोपे यांचे वृक्षवल्ली 2025 हे भव्य प्रदर्शन ठाणे महानगरपालिकेच्या उद्यान विभाग आणि वृक्ष प्राधिकरण यांच्यातर्फे आयोजित करण्यात आले आहे. शुक्रवार 14 फेब्रुवारी ते रविवार 16 फेब्रुवारी या काळात रेमंड कंपनीचे मैदान, पोखरण रोड येथे हे प्रदर्शन होत आहे. शुक्रवारी 14 फेब्रुवारी रोजी दुपारी 3:00 या प्रदर्शनाचे उद्घाटन होणार आहे. वृक्षवल्ली प्रदर्शनाचे यंदाचे 14वे वर्ष आहे. दरवर्षी या प्रदर्शनाला सुमारे 1.5 ते 2 लाख नागरिक भेट देतात. यंदाचे प्रदर्शन हे जैवविविधतेचे सप्तरंग या संकल्पनेवर आधारित असून या प्रदर्शनात सुमारे 200 प्रजातींची फुलझाडे, फांची रोपटी, रंगीबेरंगी फुले व पाने असलेली झाडे, औषधी वनस्पती आदी मिळून सुमारे 5000 रोपांचा समावेश आहे. या प्रदर्शनामध्ये रोटरी क्लब, इनरव्हिल क्लब, पर्यावरण दक्षता मंच, महाराष्ट्र निसर्ग उद्यान, माहीम यांच्यासह MCHI, हिरानंदानी समूह, अदानी समूह, लोढा समूह, रेमंड समूह अशा 15 खाजगी संस्था सहभागी झाल्या आहेत. तसेच स्थानिक 30 शाळांतील विद्यार्थ्यांनी चित्रकला व निसर्गाशी निगडीत देखावे साकारले आहेत. कट फ्लावर्स पुष्पार्चनामध्ये 30 नागरिकांनी सहभाग घेतला आहे. यांच्यासह मध्य रेल्वे, HPCL या सरकारी संस्थाही प्रदर्शनात सहभागी झाल्या आहेत. एकूण सुमारे 90 संस्थांनी आकर्षक पुष्पार्चना, निसर्गाशी निगडीत देखावे, फुलपाखरांची छायाचित्रे यामधून नागरिकांच्या मनोरंजनासह ज्ञानात भर पाडणाऱ्या देखाव्यांची मेजवानी सादर केली असल्याची माहिती उपायुक्त, उद्यान, मनोहर बोडके यांनी दिली. त्याचबरोबर प्रदर्शनामध्ये कुंड्यांमधील शोभिवंत पानांची झाडे, झुडुपे, कुंड्यातील शोभिवंत फुलझाडे, वामन वृक्ष, आमरी, ऑर्किड्स, कुंडीतील वृक्ष, हंगामी फुले, दांडीसह कट फ्लॉवर, इतर असे एकूण 30 विभाग व पोट विभाग आहेत. तसेच यावर्षी लाईव्ह नेचर पेंटिंग, तज्ज्ञांच्या सहाय्याने वृक्षावर यंत्राच्या मदतीने रोहण करण्याचे प्रात्यक्षिक, हेरिटेज ट्री ट्रेल ही प्रमुख आकर्षणे नागरिकांना अनुभवता येणार आहेत.
प्रदर्शनामध्ये उद्यानविषयक वस्तूंच्या विक्रीसह बांबूपासून बनविलेल्या वस्तू, नैसर्गिक खतांचा वापर करून उत्पादित भाज्या, हायड्रोपोनिक्स तंत्रज्ञान आदी 40 दालनांचा समावेश आहे. वृक्षवल्ली 2025 प्रदर्शनाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या विविध स्पर्धांच्या पारितोषिक वितरण समारंभ रविवार 16 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 6:00 होणार असल्याचे वरिष्ठ उद्यान अधीक्षक केदार पाटील यांनी सांगितले. नागरिकांनी या प्रदर्शनास भेट देताना प्लास्टिक बाटल्या, पिशव्या यांचा वापर टाळावा तसेच सोबत पाण्याच्या स्टील किंवा काचेच्या बाटल्या आणाव्यात व खरेदीकरिता कागदी किंवा कापडी पिशव्या वापराव्यात, असे आवाहन ठाणे महापालिकेतर्फे करण्यात आले आहे. राज्यातील गुइलेन बॅरे सिंड्रोम (GBS) विषाणूंच्या तसेच अन्य साथीच्या रोगांचा वाढता प्रादुर्भाव रोखण्याकरिता पाण्याचे निर्जंतुकीकरण, ग्रामपंचायत स्तरावर पिण्याच्या पाण्याच्या स्रोतांची, वितरण बिंदूच्या, शाळा, अंगणवाडी, घरे इत्यादी पाणी नमुन्यांची गावातील प्रशिक्षित महिला स्वयंसेवकांमार्फत प्रत्येक महिन्याला एकदा जैविक क्षेत्रीय तपासणी संचाद्वारे FTKH2SYLs तपासणी करण्याचे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांनी केले आहे. GBS विषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता शुद्ध पाणी पुरवठा होण्याच्या अनुषंगाने गाव पातळीवर पाणी पुरवठा योजनांचे स्रोत शाळा, अंगणवाडी व नाद्वारे घरामध्ये उपलब्ध होणारे पाणी यांच्या जैविक तपासणीसाठी आवश्यक पाणी नमुने अभियान स्वरूपामध्ये गोळा करून नजीकच्या भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणेच्या प्रयोगशाळेमध्ये जमा करून प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रयोगशाळेत जैविक तपासणी करण्यास प्राधान्य देण्यात येत आहे. ग्रामीण भागातील घरगुती व सार्वजनिक स्रोत 2365, ग्रामपंचायत कार्यालय 431, शाळा 1269, अंगणवाडी केंद्र 1152, आरोग्य केंद्र 33, उपकेंद्र 180 असे एकूण 5430 जलस्रोतांची तपासणी करण्यात येत आहे. ग्रामीण कुटुंबाला कार्यात्मक घरगुती जोडणीद्वारे पुरेशा प्रमाणात किमान 55 लिटर पाणी प्रतिदिन प्रतिव्यक्ती विहित गुणवत्तेचे पाणी पुरवठा करणे आवश्यक आहे. त्या अनुषंगाने जल जीवन मिशन अंतर्गत ग्रामीण भागातील जनतेला घरगुती व सार्वजनिक स्रोत, ग्रामपंचायत कार्यालय, शाळा, अंगणवाडी केंद्र, आरोग्य केंद्र, उपकेंद्र इत्यादी सातत्यपूर्वक गुणवत्तापूर्वक शुद्ध पिण्याचे पाणी उपलब्ध करून देणे हे महत्त्वपूर्ण उद्दिष्ट साध्य करण्यासाठी ठाणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात कामकाज सुरू करण्यात आले आहे. ग्रामीण जनतेला गुणवत्तापूर्ण पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्यासाठी राज्यात पाणी गुणवत्ता सहनियंत्रण व सर्वेक्षण कार्यक्रम ग्रामीण भागात गावागावात राबविण्यात यावा. याद्वारे गावातील सर्व पिण्याच्या पाण्याच्या स्रोतांची व घरगुती कनेक्शनद्वारे पुरवठा करण्यात येणाऱ्या FHTC पाण्याची किमान 2 नमुने, रासायनिक तपासणी वर्षातून एकदा व जैविक तपासणी वर्षातून 2दा प्रयोगशाळेत जमा करण्यात यावे, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे व प्रकल्प संचालक जलजीवन मिशन प्रमोद काय यांनी केले आहे. ठाणे महापालिकेच्या पर्यावरणपूरक विविध प्रकल्पांसाठी केंद्र सरकार तसेच आंतरराष्ट्रीय वित्त संस्थांकडून अर्थसहाय्य मिळवण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. त्यासाठी आंतरराष्ट्रीय वित्त महामंडळ इंटरनॅशनल फायनान्स कॉर्पोरेशन या संस्थेशी प्राथमिक चर्चा झाली आहे. अर्थसहाय्याच्या विविध पर्यायांबाबत ही संस्था महापालिकेस सहकार्य करणार असल्याची माहिती ठाणे महापालिकेचे आयुक्त सौरभ राव यांनी दिली आहे. राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांना विविध प्रकल्पांसाठी अनुदान, तफावत निधी, कर्ज या प्रकारचे अर्थसहाय्य मिळवून देण्यासंदर्भात केंद्र सरकारच्या मान्यतेनुसार आंतरराष्ट्रीय वित्त महामंडळ आणि राज्य सरकार यांच्यात करार झाला आहे.
हे महामंडळ राज्यातील काही महापालिकांना अर्थसहाय्य मिळवून देण्यासाठी सहकार्य करणार असून त्यात ठाण्याचाही समावेश आहे. या संदर्भात बुधवारी ठाणे महापालिकेच्या नागरी संशोधन केंद्र येथे प्राथमिक बैठक झाली. महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीस आंतरराष्ट्रीय वित्त महामंडळाचे प्रतिनिधी, नगर अभियंता प्रशांत सोनाग्रा, मुख्य लेखा वित्त अधिकारी दिलीप सूर्यवंशी, उपनगर अभियंता विकास ढोले, विनोद पवार, गुणवंत झांबरे, मुख्य पर्यावरण अधिकारी मनीषा प्रधान आदी उपस्थित होते. राज्य सरकारच्या मित्रा या उपक्रमाचे प्रतिनिधी ऑनलाईन पद्धतीने या बैठकीत सहभागी झाले होते. ठाणे महापालिका पाण्याचा पुनर्वापर करण्यासाठी कटिबद्ध असून त्या दृष्टीने CEWच्या सहकार्याने कृती आराखडाही तयार करण्यात आला आहे. पहिल्या टप्प्यात सांडपाण्याचे अतिशुद्ध पाण्यात रूपांतर करण्यासाठी 100 दशलक्ष लिटर क्षमतेचा शुद्धीकरण प्रकल्प प्रायोगिक तत्वावर करण्याचा विचार महापालिका करीत आहे. या प्रकल्पासाठी सुमारे 500 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. हा निधी कसा उभारणार, त्याची परतफेड कशी करणार, त्या पाण्याची खरेदी कोण करू शकेल, त्या पाण्याचा दर किती असावा याचा अभ्यास सुरू आहे. या प्रकल्पासाठी केंद्र सरकार किंवा आंतरराष्ट्रीय वित्त संस्थांकडून अर्थसहाय्य मिळवण्यासाठी आंतरराष्ट्रीय वित्त महामंडळासोबत प्राथमिक चर्चा झाली आहे. त्यांचे प्रतिनिधी या प्रस्तावाचा सविस्तर अभ्यास करून अर्थसहाय्याचे विविध पर्याय सुचविणार असल्याचे आयुक्त सौरभ राव यांनी स्पष्ट केले. त्याचबरोबर पाणी पुरवठा योजना, नवीन जलवाहिन्या, नवीन मलनी सारण वाहिन्या, घनकचरा प्रक्रिया केंद्र, तलावांचे संवर्धन आदी प्रकल्पांबाबत केंद्र किंवा वित्त संस्थांकडून कोणत्या पद्धतीने अर्थसहाय्य उपलब्ध होऊ शकेल याच्याबाबत अभ्यास करण्याची सूचनाही आयुक्त राव यांनी केली. नगर अभियंत्यांच्या समन्वयाने या प्रकल्पांची विस्तृत माहिती घेऊन त्याबद्दल अहवाल देण्याबद्दल आयुक्त राव यांनी सांगितले. केंद्र सरकारच्या विविध योजनांतर्गत स्थानिक स्वराज्य संस्थांना विविध विकास प्रकल्पांसाठी तसेच पायाभूत सुविधांसाठी अर्थसहाय्य केले जाते. त्याचबरोबर नुकत्याच सादर झालेल्या केंद्रीय अर्थसंकल्पात नागरी आव्हान निधीची घोषणाही करण्यात आली आहे. यातून ठाणे महापालिकेच्या कोणत्या प्रकल्पांना अर्थसहाय्य मिळू शकते याचा अभ्यास आंतरराष्ट्रीय वित्त महामंडळ करणार असल्याचेही आयुक्त राव यांनी स्पष्ट केले. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून श्री मलंगगडावर आरती करण्यात आली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत कल्याण ग्रामीणचे आमदार राजेश मोरे आणि शिवसेना शिंदे गटाचे काही नेते व कार्यकर्तेही मोठ्या संख्येने उपस्थित होते. कल्याण श्री मलंगगडावर ठाकरे गटाकडून आरती, अंबादास दानवे, राजन विचारे, केदार दिघे यांनी केली आरती. राजकारणापलीकडे जाऊन नाती कशी जपायची ते शरद पवार यांनी दाखवून दिलं, एकनाथ शिंदे. हजारो यात्रेकरू आज आले आहेत त्यांचं मी स्वागत करतो. हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार धर्मवीर आनंद दिघे यांनी सुरू केलेली मलंगड यात्रा आजही उत्साहात पार पडते. लाखो भक्तांचं जिव्हाळ्याचं नातं मलंगडाच्या समाधीशी जोडलेलं आहे. दरवर्षी लाखो लोक येतात, दर्शन घेतात आणि पूजा करतात. सर्वांचं खूप खूप स्वागत. जे लोक येतील त्यांचं स्वागत. गेले 2.5 वर्षामध्ये बाळासाहेबांच्या आणि स्वर्गीय आनंद दिघे यांच्या विचाराच्या शिवसेनेमध्ये आमदार, खासदार, नगरसेवक, जिल्हा परिषद अनेक नेते शिवसेनेत आलेत, सामील झालेत. बाळासाहेबांच्या विचाराची शिवसेना पुढे वाढवायची आहे म्हणून त्यांच्या विचाराने आम्ही सरकार स्थापन केलं. 2.5 वर्ष काम केलं ते लोकांना माहिती म्हणून विश्वास आमच्यावरती लोक दाखवतात आणि कामावर देखील विश्वास दाखवत आहे. हे काम करणार सरकार आहे. घरी बसणार सरकार नाही. हे रिझल्ट देणार सरकार, 24 तास फील्डवरती असणारे सरकार आहे. माझ्या मुख्यमंत्री काळामध्ये एवढे निर्णय व प्रकल्प केले. अनेक लोक शिवसेनेत येतात, तेही आले तर त्यांचे स्वागत आहे. अतिशय दुर्दैवी प्रत्यय आहे
खऱ्या अर्थाने महाजी शिंदे महापराक्रमी योद्धे होते. अटक से कटक तक दिल्लीच्या तक्त्यावर त्यांनी हिंदुत्वाच्या आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या भगवा झेंडा डोलाने फडकला. त्या महापराक्रमी महाजी शिंदे यांच्या नावाचा पुरस्कार मला दिला हे माझे भाग्य आहे. मात्र विरोधकांच्या पोटात पोटदुखी उठली आहे. पोटशू उठलेला आहे. हे द्वेषाने पछाडलेले आहेत. त्यामुळे ते काय बोलतात हे त्यांना कळत नाही. एक महापराक्रमी महाजी शिंदे योद्धा यांचा अपमान केलाय. साहित्यिकांना दलाल म्हटले. त्या साहित्यिकांचा देखील अपमान केलेला आहे. शरद पवार यांचे देखील अपमान केलेला आहे. राजकारणापलीकडे जाऊन काही नाती जपायची असतात, संबंध जोडायचे असतात, ते शरद पवार यांनी दाखवून दिलेले आहे. माझ्या 2.5 वर्षाच्या 10 वर्षाच्या कारकिर्दीत राजकारणाच्या बांधून घेतलं मी. मैत्री जपली, संबंध जपले म्हणून मुख्यमंत्री बनलो. जे आरोप करतायत, दोष देतायत त्यांना जनता धडा शिकवेल. विधानसभेत 4 मुंड्या चित केले. पानिपत लढाई तिथे केली तसा महाराष्ट्रमधील लाडक्या बहिणी शेतकरी सर्वांनी विरोधकांचे पानिपत केलं. विरोधी पक्षाची संख्या देखील दिली नाही तरी सुधरत नाहीत आणि अशा प्रकारे ते बोलत राहिले तर येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत त्यांचा सुपडा साफ होईल. 4 मुंड्या चित्त होतील. अहो, आपण आपलं घर स्वच्छ सुंदर नेटनेटकं ठेवतो ना, मग आपण आपल्या शहराच्या बाबतीत उदासीन का? आपलं शहर स्वच्छ सुंदर आणि नेटनेटकं ठेवणं ही आपली जबाबदारी आहे, हो ना? मग उचला फोन आणि विना परवाना होर्डिंग्स बॅनर्स कुठे दिसले तर 1800-222-108 या टोल फ्री क्रमांकावर कळवा किंवा 75069464155 या भ्रमणध्वनीद्वारे आपली तक्रार नोंदवा किंवा महापालिकेने तयार केलेल्या स्टार ग्रेड ॲप्लिकेशनद्वारे आपली तक्रार नोंदवा. त्याची दखल त्वरित घेतली जाईल. लक्षात घ्या, आपला छोटासा सहभाग आपलं शहर स्वच्छ सुंदर आणि नेटनेटकं बनवू शकतो. जसं आपलं घर तसं आपलं ठाणे शहर. आपण आपले कार्यक्रम किंवा बातम्या आम्हाला ठाणेवार्ता@gmail.com या ईमेलवर कळवू शकता. ठक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा, कोणत्याही चौकशीला घाबरत नाही. तुम्ही आताही चौकशी करू शकता. राजन सावी. झाडे, फुले, फे आणि रोपे यांचे वृक्षवल्ली 2025 हे भव्य प्रदर्शन शुक्रवार 14 फेब्रुवारी ते रविवार 16 फेब्रुवारी या काळात रेमंड मैदान येथे प्रदर्शन. श्री मलंगगडावर शिवसेनेच्या दोन्ही गटातर्फे आरती. या होत्या ठाणे वार्ता. आपली एखादी बातमी बघायची राहून गेली असेल तर आपण ठाणेवार्ता.in या आमच्या संकेतस्थळाला किंवा आमच्या फेसबुक पेज संच यूट्यूब चॅनेलला अवश्य भेट द्या. तर मग पुन्हा भेटू पुढील बातमीपत्रात फक्त श्रीस्थानक वाहिनीवर.